जालन्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन तसेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला संपूर्ण विश्वात पोहोचवण्याचे काम इस्कॉनच्या लोकांनी केले। भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून आपल्या जीवनाचे मार्गदर्शक विज्ञान आहे। विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हे नवीन शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट आहे, असे उद्गार हरिभाऊजी बागडे यांनी केले। जालन्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन करण्यात आले। आज राज्यपाल हरिभाऊ बागडे जालना दौऱ्यावर आले होते। शहरातील गंगाधरवाडी येथील इस्कॉन मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन केले। यावेळी बोलताना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला संपूर्ण विश्वात पोहोचवण्याचे काम जर कोण करत असेल तर इस्कॉनच्या लोकांनी केले, असे प्रतिपादन हरिभाऊजी बागडे यांनी केले। तसेच भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून आपल्या जीवनाचे मार्गदर्शक विज्ञान आहे, असेही ते यावेळी म्हणाले। आपली भगवद्गीता ही सर्व ग्रंथाचा आधार आहे, असे सांगत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हे नवीन शिक्षण पद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही बागडे यांनी स्पष्ट केले। यावेळी जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर, बदनापूरचे आमदार नारायणभाऊ कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह इस्कॉनचे पदाधिकारी, भाविक आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तर आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल।